हिंदू, शीख, बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मामध्ये धर्मांतर करणारी व्यक्ती अनुसूचित जातीच्या दर्जासाठी पात्र ठरू शकत नाही। हा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय। केवळ हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माचं पालन करणाऱ्या व्यक्तींनाच अनुसूचित जाती दर्जाचा दावा करण्याचा अधिकार आहे, असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय। हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्मात धर्मांतर करणारी व्यक्ती अनुसूचित जाती दर्जासाठी पात्र ठरू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय। धर्मांतर केलेली व्यक्ती अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्याअंतर्गत संरक्षणाचा दावा करू शकत नाही। केवळ हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माचं पालन करणाऱ्या व्यक्तींनाच अनुसूचित जाती दर्जाचा दावा करण्याचा अधिकार आहे, असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय। चिंधडा आनंद नावाच्या एका पाद्रीनं याबाबत दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं हा निकाल दिलाय। आनंद यांनी आंध्र प्रदेश हायकोर्टाच्या मे 2025च्या निकालाला आव्हान दिलं होतं। जातीय भेदभाव आणि छळाचा सामना करावा लागल्याचा आरोप आनंद यांनी याचिकेमध्ये केला होता। सुप्रीम कोर्टाचं स्पष्ट मत आहे की धर्मांतरित ख्रिश्चन व्यक्ती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कायदा 1989 अंतर्गत तक्रार दाखल करू शकत नाही। एखाद्या व्यक्तीनं ख्रिश्चन धर्म स्वीकारला की ती तांत्रिकदृष्ट्या अनुसूचित जातीची राहत नाही, असं कोर्टानं म्हटलंय। त्यामुळे या विशेष कायद्याचं संरक्षण तिला मिळत नाही, हे कोर्टानं स्पष्ट केलंय। धर्मांतर केल्यामुळे त्या व्यक्तीची मूळ सामाजिक ओळख कायदेशीररित्या संपुष्टात येते, कारण संबंधित धर्मांमध्ये उदाहरणार्थ ख्रिश्चन धर्म अधिकृतपणे जाती व्यवस्था मानत नाही, असं कोर्टानं नमूद केलंय। आनंद यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप केला होता। कुटुंबियांना जातीच्या नावाखाली मारहाण करून जीव मारण्याची धमकी देण्यात आली होती। यामुळे आनंद यांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती कायद्याअंतर्गत दाद मागितल्याचं स्पष्टीकरण दिलंय। आंध्र प्रदेश हायकोर्टामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर कोर्टानं आनंद यांच्या ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतराचं कारण दिलं। आनंद यांनी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अंतर्गत संरक्षण मागण्याचा अधिकार गमावल्याचं कोर्टानं सांगितलं। हायकोर्टानं FIR रद्द करण्याचे आदेश दिले। यानंतर आनंद यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली।